रामकृष्ण हरिमाऊली या गीतारूपी ज्ञान प्रवाहामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याच्या मुखातून निघणारा एक एक शब्दाचा बोध घेण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण चातकाप्रमाणे लक्ष देऊन, जसं चातक पक्षी आभाळाकडे लक्ष देऊन असतो की कधी पाऊस पडतो आणि कधी त्या पावसाचा थेंब मला ग्रहण करून माझी तहान भागवता येईल, त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात असणारी जी ज्ञानतृष्णा आहे ती ज्ञानतृष्णा भागवण्यासाठी या गीतार्थरूपी सागराकडे तुम्हाला मला सगळ्याला स्वतःहून जाणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे। आणि त्यातीलच एक पुढलं पाऊल आपण हळूहळू प्रयत्न तरी करतोय। आणि अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 25 भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगू लागले, शरीर अनित्य कशा प्रकारे आहे, आत्मा नित्य कसा आहे, शाश्वत कसा आहे, याचा बोध भगवंतांनी केला। आणि आत्म्यासंदर्भातच आणखी काही पुढे भगवंत कृष्ण परमात्मा अर्जुनाशी बोलू लागले। काय बोलतात? अव्यक्तो अयम अचिंत्यो अयम अविकार्यम अमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुम अर्हसि। हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे। अव्यक्त आहे म्हणजे या शरीराला व्यक्त करता येतं। एखाद्या माणसाच्या शरीराबद्दलचं वर्णन तुम्हाला मला सहज करता येतं। याचा रंग असा आहे, याचं नाक असं आहे, याचं कपाळ असं आहे, याचे गाल असे आहेत, याचे केस असे आहेत। पण आत्म्यासंदर्भात जर चिंतन करायचं ठरलं, आत्म्याचं जर वर्णन करायचं ठरलं तर आपल्याला कोणालाही शब्द सापडत नाहीत। का? कारण तो अव्यक्तच आहे, त्याला व्यक्त करता येत नाही। त्याचं रूप कसं आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याचा वर्ण काय आहे, त्याला काही इंद्रिय आहेत का, याचं काहीच वर्णन तुम्हाला मला करता येत नाही। म्हणून त्याला आत्म्याला अव्यक्त म्हटलं जातं, अचिंत्य। अनेक जण चिंतन करून प्रयत्न करतात की आत्मा कसा असू शकेल, असा असतो का, तसा असतो का, पण वास्तविक पाहता तो चिंतनीय सुद्धा नाही। म्हणजे एखाद्याने चिंतन करायचं ठरवलं तरी आत्म्याचं चिंतन कोणालाही सहजासहजी करता येत नाही। अविकारी आहे। या शरीरामध्ये जेवढे काही विकार आहेत त्या सर्व विकारापासून अलिप्त असणारा तो आत्मा आहे। आपल्याला काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, हे 6 विकार जे षडविकार जे आहेत या देहाला असणारे विकार आहेत। आत्म्याच्या ठिकाणी कुठलाच विकार नाही। आत्मा ना कामातुर असतो, ना क्रोधायमान असतो, ना दंभ असतो आत्म्याच्या ठिकाणी, ना अहंकार असतो। हे सगळं काही शरीराच्या ठिकाणी असतं, म्हणून तो अविकारी आहे। आणि ही गोष्ट ज्यावेळेस तुला कळेल ना अर्जुना, त्यावेळेस तुझ्या अंतःकरणामध्ये जेवढा काही शोक निर्माण झालेला आहे, जो काही मोह तुझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे, तो आपोआप निघून जाईल। व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्या गोष्टीबद्दलचा भ्रम आपल्या अंतःकरणात जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण साशंक असतो। शंका असतात, अनेक प्रकारच्या शंका मनामध्ये असतात माणसाच्या। पण ज्यावेळी आपल्याला त्या गोष्टीचं सत्यत्व कळेल त्यावेळेस आपल्या अंतःकरणात असणाऱ्या जेवढ्या काही शंका आहेत त्या शंकाचं आपोआप समाधान होऊन आपल्याला एक आत्मिक समाधान मिळतं। का मिळतं? कारण एखाद्या प्रश्नाची उकल झाल्यानंतर मनुष्याचा सहज स्वभाव आहे की त्याला समाधानाची प्राप्ती होते। तसं या आत्म्याच्या बाबतीमध्ये जर समाधान करून घ्यायचं असेल तर हे जाणलं पाहिजे की हा असणारा अव्यक्त आहे, चिंतनीय नाही, अचिंत्य आहे आणि अविकारी आहे। आणि ही गोष्ट पटल्यानंतर मग शोक, या देहासंदर्भातला शोक माणूस कधीही करत नाही। आणि म्हणून तू ह्या गोष्टी जाणून घे आणि जेणेकरून तुझ्या अंतःकरणातला जो शोक असेल तो शोक नाहीसा कर। अशा प्रकारचा अमूल्य असा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला या ठिकाणी करू लागलेले आहेत। रामकृष्ण हरी।